पण जाणून घ्यायचंय की मी मिनी ब्लॉग कसं बनवते, तर म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करूया एडिटिंग कुठल्या ॲपमध्ये करते. हाय हॅलो, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा ब्लॉग ना कुठल्याही रेसिपीबद्दल नाही आहे, तर मी बनवते त्या व्हिडिओबद्दल आहे. बऱ्याच जणींनी ना मला विचारलं की तू बनवते ते सांग कधी न येणारी पोरगी व्हिडिओमध्ये आली. तर बऱ्याच जण खाली बऱ्याच जणांनी मला विचारलं की तू मिनी ब्लॉग कसं बनवते ते सांग. आता शेजारच्या ताई वगैरे आहेत आणि सोबत काही फॅमिली आहे यूट्यूबची. जाणून घ्यायचंय की मी मिनी ब्लॉग कसं बनवते, तर म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करूया एडिटिंग कुठल्या ॲपमध्ये करते आणि कशी करते ते सगळं, कशी एडिटिंग करायची हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. परत हे स्टँड कुठला वापरायला पाहिजे आणि मोबाईलचा कॅमेरा कुठला वापरायला पाहिजे व्हिडिओसाठी हे सगळं सांगते. तर स्टँड ना तुम्हाला रिंग लाईट वापरायला पाहिजे, कारण रिंग लाईट जर तुमच्या मोबाईलची क्लिअरिटी चांगली नसेल ना तर रिंग लाईट वापरायला पाहिजे. रिंग लाईट आणि छोटा नाही आणायचा, घेतला तर मोठाच घ्यायचा आणि एकदाच घ्यायचा. एकदा छोटा घ्यायचा मग परत मोठा घ्यायचा असं नाही करायचं. एकदाच थोडे पैसे गेले तर गेले, पण मोठा स्टँड घ्यायचा, कारण मोठा रिंग लाईटचा ना उजेड जास्त पडतो. आता माझं कसं झालं होतं बघा, मी आधी मला माहीत नव्हतं मोठा लाईट आमच्या इथे हिंजवडीमध्ये भेटतं ते, पण मला ते माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी ते छोटाच आणलेला. नंतर मी तिकडं जाऊन मोठा लाईट भेटला तर मग मी छोटा लाईट चालू असताना सुद्धा मी मोठा लाईट घेऊन आली आहे, कारण तुम्हाला भेटला तर मी लगेच घेऊन टाकला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल ना, छोटा रिंग लाईट घ्यायला बसायचंच नाही आणि कुठला पण असं बिना लाईटचा स्टँड वगैरे घेत बसायचं नाही. एकदाच घ्यायचा आणि तेही रिंग लाईट घ्यायचा, म्हणजे एकदाच पैसे गेले तर गेले, पण ते कामाचं आहे आणि एक टिकाऊ आहे, चांगलं आहे. तर जर तुम्हाला रिंग लाईट कुठं भेटत नसेल ना, इथं वरती प्रोडक्ट टॅग करते, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर हे रिंग लाईट तर तुम्हाला पाहिजेच आहे जर कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली नसेल तर. आता बरेच जण लोक काय करतात, मिनी ब्लॉग शूट करतात पण ते पुढच्या कॅमेऱ्याने शूट करतात. पुढच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी एवढी चांगली नसते, त्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट नाही करायला पाहिजे. मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करायला पाहिजे मिनी ब्लॉग, तरच ते चांगले दिसतात, कारण मागच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी जरा चांगली असते आणि त्याच कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करायला पाहिजे. हे दोन मुद्दे आहेत जे तुम्हाला लागतात आणि हे करायलाच पाहिजे. आणि जर नवीन यूट्यूबर असेल आणि त्याला व्हिडिओ टाकायचे असतील तर ते व्हिडिओ चालू करायला जर चालू केलं ना त्यांनी, रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे. असं नाही की 8 दिवसाला एकदा 4 दिवसाला एकदा असं नाही करायला पाहिजे. तुम्ही 3-4 दिवसाला एकदा टाकसाल तर मग तुम्ही तुमचं जे वॉच टाईम जो असतो ना तो वाढलेला पण कमी होत राहतो. आणि आपला टास्क असतो वॉच टाईम वाढवणं आणि सबस्क्राईब वाढवणं. सबस्क्राईब होतात पण वॉच टाईम होत नाही. वॉच टाईमसाठीच आपल्याला रोज व्हिडिओ टाकावे लागतात आणि तेच करायचं आहे. आणि व्हिडिओ वाईज करताना ना असं असं करू बोलायचं नाही. असं करू बोललं ना तर ते व्हिडिओमध्ये दम वाटत नाही. असं एकदम स्पष्ट बोलायचं. जोपर्यंत तुमचा स्पष्ट आवाज तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये बोलत राहायचं. वेळ लावला तर चालतं, पण स्पष्ट बोलायचं व्हिडिओमध्ये, तरच तुमचा व्हिडिओ चांगला येतो. आणि जेवढा वेळ तुम्ही त्या मिनी ब्लॉगला देसाल एडिटिंग करायला, तेवढा व्हिडिओ तो चांगला होतो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ एडिटिंग करण्यामध्ये जास्त मेहनत घ्यायची. आणि कुणाचे पण व्हिडिओ बघितले ना तुम्ही, मिनी ब्लॉग कसे एडिट करायचे याच्यावरचेच बघायचे, कारण मिनी ब्लॉग जर तुम्हाला बनवायचे असेल तर हे सगळं तुम्हाला फॉलो करायचं. तर असो, आता मी मिनी ब्लॉग कुठल्या ॲपमध्ये एडिट करते आणि कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करते. चला बघूया. तर मी एडिटिंग कुठल्या ॲपने करते ते मी सांगते आणि एडिटिंग कशी करतात ते पण सांगते. आणि हे ॲप जे आहे ना ते एकदम सोपं ॲप आहे एडिटिंग करायला. तर हे इनशॉट ॲप आहे आणि याच्यातून कोणी पण सहज एडिटिंग करू शकता. आणि मी पण याच्यातून आतापर्यंत व्हिडिओ एडिट करत आलेले आहे, जेवढे केलेत तेवढे. आणि आता 2-3 दिवस झाला मी वेगळं ॲप वापरते, ते पण कुठलं आहे ते पण सांगते. पण आधी हे सांगते कारण हे सगळ्यांनाच येतं, त्याच्यामुळे मी हे सांगते, कारण मी स्वतः यूज केलेला आहे त्याच्यामुळे. तर याची भाषा जरा ह्याच्यात केलेली आहे हिंदीमध्ये, तर थोडं समजून घ्या. हा पहिला मोबाईल आहे माझा, त्याच्यामुळे
इंग्रजी नव्हते त्याच्यामुळे, तर हे नया व्हिडिओ क्लिक करूया. याच्यात जेवढे व्हिडिओ आहेत ना तेवढे जुने व्हिडिओ आहेत आणि अपलोड केलेले आहेत. आणि याच्यातलाच एक मी व्हिडिओ तुम्हाला एडिट करून दाखवणार आहे. आपण दिवसभराचं रुटीन दाखवणार असेल ना तर छोटे छोटे क्लिप जे असतात ना ते आपल्याला शूट करायचे असतात आणि ते शूट आपल्या गॅलरीमध्ये येतात आणि ते इथून घ्यायचे असतात. तर आता मी तेच करते. 1 2 किती पण आपण छोट्या छोट्या क्लिप घेऊ शकतो, 5-6 किंवा कितीही. अशा क्लिप घेतल्या आणि इथं राईट करायचं. आता हे सगळे व्हिडिओ ना मी आधी अपलोड केलेले आहेत आणि त्यातलाच व्हिडिओ मी एडिट करून दाखवते, कारण ही जुना मोबाईल आहे आणि याच्यामध्ये नवीन काही मी हे केलेलं नाही आहे. आणि मिनी ब्लॉगसाठी ना 9-16 घ्यायचं असतं आपल्याला हे, आणि लॉंग व्हिडिओसाठी 16-9 घ्यायचं असतं हे. इथं राईट करून द्यायचं. मी आधीच हे केलेलं आहे ते, त्याच्यामुळे तसं दिसते. त्याच्यानंतर विभाजित करेवरती टच करायचं इथं, आणि आपल्याला जेवढा नको असलेला पार्ट जो असतो की नाही तो इथून आपल्याला कमी करायचा असतो, आणि जेवढा नको आहे तेवढा. तुझे हात शांत कर. इथं असं टच करायचं, त्याच्यानंतर परत इथं टच करायचं विभाजित करेवर. त्याच्यानंतर तुमच्या याच्यात वेगळी भाषा असेल पण हे असं 2 साईडचं असं समजून जावा. आता इंग्रजीमध्ये कसं असेल ते मला माहिती नाही, कारण हे तेव्हाच मी हे केलेलं आहे, त्याच्यामुळं. मुलं आहेत जरा पचपच करतायत मधी. तर हे असं आता जेवढा नको आहे आपल्याला, मधला भाग पण आपण कट करू शकतो आणि इकडचा पण करू शकतो. फक्त याला टच करायचं आणि त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे ना तो, आता मधला भाग नाही पाहिजे मला, हे इकडचा इकडं सोडला आणि हे इकडचा, हे जे दिसतंय ना हे मधातलं असं इथं टच करून डिलीट करायचं. आता हे इकडं, आता हे इकडचा एवढा भाग पाहिजे आपल्याला, तर त्याला परत इथं टच करायचं आणि मधला भाग इथला डिलीट करायचा आणि इथला असं टच करून इथं सोडायचं. इथला भाग पाहिजे आपल्याला, हे इकडचा भाग पाहिजे, आता इकडचा नाही पाहिजे, त्याच्यामुळे इकडचं हे असं घ्यायचं. आता इथला हे भाग पाहिजे आणि हे इथला मधला भाग नाही पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे इथं क्लिक करून परत इथं टच करून हे असं डिलीट करायचं आणि प्रत्येकाला असंच करायचं. आता हे पूर्ण भाग इथला नाही पाहिजे, त्याच्यामुळे इथला पूर्ण भाग मी असा डिलीट करते. आता इथून दुसरा व्हिडिओ स्टार्ट झाला आहे आणि एकसारखा वाटावा म्हणून की नाही आपल्याला इथं इफेक्ट लावायचा असतो. तर हे जे पेन्सिलसारखं दिसतंय ना त्याला टच केलं ना तर इफेक्ट येतात आणि हा इफेक्ट लावायचा, म्हणजे असं टच करून इथं राईट करायचं, म्हणजे व्हिडिओ एकसारखा दिसतो. इथं पण आहे, जसं तुम्ही एडिट करसाल ना तसं तसं असं पेन येते, तर त्याला टच करून ना असं इफेक्ट लावायचा असतो आपल्याला, हे असं टच करून. आता काय होतं, व्हिडिओ ना एकसारखा दिसतो असं इफेक्ट लावल्यावर, असं वाटत नाही की वेगळा व्हिडिओ जोडलाय. तरी त्याला थोडंसं आपल्याला देवपूजा करताना घ्यायचंय, तरी त्याला एवढाच पार्ट पाहिजे, आता इकडचं पाहिजे नाही, तर हे असं टच करून ना इकडचं साईडचं डिलीट करायचं. आता देवपूजा करताना थोडंसं दाखवलं, तर आता मी काम करताना दाखवते. तर हे मधलं डिलीट करते आणि इकडचं हे असं करून काम करतानाच चालू केलं. त्याच्यानंतर आता थोडंसं काम करताना दाखवलं, तर थोडंसं जेवढा नको असलेला पार्ट आहे ना तेवढा मी डिलीट करते. आता इकडचा हे आता डिलीट करायचं आणि हे आता हे पाहुणे आलेले दाखवायचे आपल्याला, तर हे इथं थोडंसं दाखवायचं आणि आता इथं हे पूजा म्हणजे वळतायत तिथला थोडासा पार्ट आपल्याला दाखवायचा, तर ते असं टच करून इथला थोडासा भाग घ्यायचा, इथला आता मधला भाग डिलीट करायचा. हे असंच मिनी ब्लॉग एडिट करायचं असतं, हे असं. आता मी तुम्हाला थोडंसंच करून दाखवते, पण हे प्रत्येकला असंच करायचं असतं आपल्याला. थोडं थोडं घ्यायचं, डिलीट करायचं, हे असं
आणि जिथं जिथं पेन्सिल दिसते ना तिथं तिथं आपल्याला इफेक्ट लावायचा, म्हणजे व्हिडिओ एकसारखा दिसतो. हा लॉंग व्हिडिओ घेतला मी मध्येच. आणि मिनी ब्लॉग आपल्याला 1 मिनिटाचा बनवायचा असतो, याच्यापेक्षा जास्त नाही बनवायचा, कारण कंटाळा येतो लोकांना पण बघायचा. त्याच्यामुळे फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा, म्हणजे आपल्याला पण कंटाळा नाही येणार आणि बघणाऱ्याला सुद्धा ते कंटाळा नाही येत. त्याच्यामुळे 1 मिनिटाचा असतो मिनी ब्लॉग, तेवढाच बनवायचा. तसं आता नवीन निघालंय 3 मिनिटाचा वगैरे, पण 3 मिनिटाचा मिनी ब्लॉग बघायला ना कंटाळा येतो. इथे इफेक्ट लावते हे असे आणि दुसरे. आता काही व्हिडिओचे ना आपल्याला पूर्ण क्लिप पण हवी असते आणि व्हिडिओ ते मोठा होत असतो, त्याच्यामुळे ना आपल्याला इथं थोडासा व्हिडिओ फास्ट करायचा असतो. त्याच्यासाठी इथं व्हिडिओला क्लिक करायचं. स्वरा शांत बस. इथं व्हिडिओला क्लिक करायचं आणि 1 मिनिट नाही दाखवलं मी. हे गती जे आहे ना इथं याला टच करायचं हे असं, आणि त्याला असं फास्ट करून घ्यायचं. म्हणजे इकडं जर केलं तर फास्ट होतो व्हिडिओ. इथं टच केल्यानं राईट करायचं. पूर्ण पण दाखवू शकतो आणि कमी टायमामध्ये फास्ट दाखवू शकतो इथं हे असं. आता हा व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण एडिट झालेला आहे आणि आपल्याला फास्ट कुठलाही व्हिडिओ हवा असेल तर असं टच करून ना इथं असं टच करायचं आणि असं करायचं हे, आणि इथं राईट करून टाकायचं. आता एखादा व्हिडिओ आपल्याला स्लो हवा असतो तर त्याच्यासाठी पण इथंच क्लिक करायचं. आणि आता हे 1 वर आहे ना, तरी 1 वरच असतो आपलं हे, तर ह्या साईडला घ्यायचं. स्लो पाहिजे असेल तर स्लो मोशनमध्ये तर इकडं सरकवायचं आणि असं टच करायचं, म्हणजे स्लो मोशनमध्ये होऊन जातो तो व्हिडिओ. तर हे अशा पद्धतीनं हा आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. आता याच्यातला रिअल आवाज जो असतो ना तो आपल्याला बंद करायचा असतो. त्याच्यासाठी ना हे इथं दाबायचं म्यूट करेवाल्याला. इथं टच केलं का पूर्ण आवाज बंद होतो. आता काही व्हिडिओचा ना आपल्याला मध्ये आवाज हवा असतो, त्याच्यासाठी काय करायचं, ज्याचा आवाज हवा आहे ना त्याला व्हिडिओला टच करायचं आणि असं असं करायचं. इथं आवाज वाढून घ्यायचा. हे काही व्हिडिओचा आवाज पाहिजे असतो तर असं टच करून ज्या व्हिडिओचा आवाज पाहिजे त्या व्हिडिओचा आवाज आपल्याला इथून वाढवायचा हे असं. आता इथं बंद आहे त्याला इथं आपण हे करायचं हे अशा पद्धतीनं. आणि आता आपल्याला वॉइस करायचंय, आपला आवाज टाकायचा याच्यामध्ये. तर इथं ऑडिओमध्ये जायचं आणि इथं अभी खेलेमध्ये जायचं आणि इथं टच करून आपण बोलायचं. आज मी घेतला होता आयफोन, आता कसा ते सांगते. पण त्या आधी सकाळी ना देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्याच्या नंतर ना घरातली जी काही कामं होती ना ती करायला घेतली. सगळी कामं करून घेतली. आज आमच्या ननंदबाई आल्या होत्या सोबत ना, जावाचा मुलगा आणि नंदची नात पण आलेली होती. तर सगळ्यांना मस्त असं जेवू घातलं. त्याच्यानंतर त्यानं भाऊबीज केलेली नव्हती तर भाऊबीज साजरी केली. आणि मग सानूची आणि दीदीची मस्त मजा चालली होती. माझ्या बहिणीनं पण गावाकडे खूप मजा केली आणि दुपारच्या वेळेस मी बनवले ते मकेन. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला याच्यात बोलायचं असतं आणि इथं राईट करून घ्यायचं. आता मी हे आता आपल्या ह्या व्हिडिओवरती ना एक हे येतं, थांबा, हे इनशॉट म्हणून असं लोगो येतं त्याचा. ते लोगो काढण्यासाठी ना इथं यायची ॲड बघावं लागते. तर हे असं म्हणजे एक व्हिडिओ बघितला ना ते निघून जातं. तर असं टच केलं ना ते जातं. काय हो. आता हे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला काही ठिकाणी ना हे असं म्हणजे काय म्हणायचं, टॅग लिहायचं असतं आपल्याला. तर इथं जाऊन आपला ज्याविषयी ब्लॉग आहे, जसं की आता इथं आपल्याला मॉर्निंग ब्लॉग असं काहीतरी लिहायचं आहे तर आपण इथून लिहू शकतो अशा पद्धतीने. इथं
शुभ सकाळ हे असं आणि असं इथं लावून द्यायचं. आहे इथं टेक्सचर त्याला टच करून लावायचं असं इथं लिवायचं. असं झाला. आता हा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला आता याला हे घ्यायचं डाउनलोड करायचे. तर इथून करू शकता. जास्त वेळ लाग यूट्यूबमध्ये आल्याच्या नंतर इथं अधिकचं चिन्ह दाबायचं. त्याच्यानंतर इथला हा जो व्हिडिओ ना तो आत्ता आलेला आहे आपला व्हिडिओ. त्याला असं टच करून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करून परत नेक्स्ट करायचं. आणि इथं पेन्सिलला टच करायचं. पेन्सिलला टच केल्याच्या नंतर आपला व्हिडिओमधला जो पार्ट छान आणि असं म्हणजे लोकांना आवडेल असा दिसेल ना तिथं आपल्याला हे असं ठेवायचं असतं. एक्स्ट्रॅक्टिव्ह काय तर म्हणतात ते. मला इंग्लिशमधून नाही येत त्याच्यामुळे तसं म्हणते मी. हे असं हे अशा पद्धतीनं. आणि इथं सिलेक्ट करायचं नो किड्स म्हणजे लेकरांसाठी नाही हा व्हिडिओ. हे खालचं टच करायचं आणि वरती झालं. आता आपल्याला इथं अपलोड करून द्यायचं. आता आपल्याला इथं काहीच नाही करायचं. आता हा व्हिडिओ ना Y2 स्टुडिओमध्ये जातो. आता डायरेक्ट तिथंच जाऊन बघायचं आपल्याला हा व्हिडिओ. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ जरी फायद्याचा वाटला ना तर एक लाईक आणि एक छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि थोडा कुठला डाऊट असेल तर तेही विचारू शकता मला. आणि भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.